नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आणि मजेत असाल. चला आपण चाललोय रानूला बाटुका नेण्यासाठी. काय मग? हां, तुम्ही माझी हे डबी पडली की तुमची? काय नाना केंबाळ काय म्हणतेत? हा इकडे सर ढेकाळच पेरलेत. हो रांगरले हो, पेरले नाही, मजाक करायला लावली होती. परत माणसाला सगळेजण पेरले ते ढेकाळ कसं काय? हे सगळं रान आपल्या तुरीचं रान सगळं रांगरून काढले बघा, एवढं सार पूर्ण. आणि सकाळ झाले आमच्या रानूला लागली भूक, ते लागली वरडायला. त्यामुळे चला म्हणलं पटपट आपल्या रानूला आपल्या आधी रानूला घातलं पाहिजे, म्हणून आम्ही निघालो. चालताना एवढा दम भरायला ढेकळात ना. आईशो हे बघा, हे माझ्या पुढं, मी त्यांच्या मागं, असं चालू आहे. परत माणसाला मी दिसली नाही. चला, ज्वारी पूर्ण उताळ पत्ताळ आलती, त्यामुळं आम्ही ठरवलं की म्हशीच्या रानूबाईला घालून टाकायचे. थोडंफार आलंय, थोडंफार काढायचं आणि म्हशीला टाकून सोडायचं. जास्त लई विचार करायचा नाही. का तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच, ज्वारी काय आपली ह्या वेळेस चांगली आलेली नाही म्हणून. आपल्याला ज्वारी खायला तर होणार नाही, पण रानूचं पोट नक्कीच भरणार आहे. ते पण एक महिना पण 8-15 दिवस. गेल्या वेळेस सूर्यफूल केल्यामुळं ना, ह्या वेळेस सूर्यफुलाचं थोडंसं बी पडलेलं. किती छान सूर्यफूल आलं, छोटंसं थोडे आलेत त्यात. हे आहे ज्वारी आणि हे आहे तुम्ही बघा, हे पण सूर्यफूल आले. आणि सकाळ असं रानामध्ये जायचे ना, मजाच वेगळी, आनंद येतो मला तर. त्यामुळे आमच्या ज्वारीला कुणी नाव ठेवायचं नाही आहे. ज्वारी येताना झाली नाही चांगली. ह्यांचं सकाळ पलीच्या काका संग नमस्कार चमत्कार चालू आहे, आणि त्यामुळं ना ह्यांना सर्वांना नमस्कार म्हणल्याशिवाय पुढं जाऊ वाटत नाही. कधीच ह्याने जाणार नाहीत हे मला माहीत आहे. तिकडे बघा, पलीकडे काका आहेत, त्यांचं पण चाललंय जनावरांना सकाळ रानात आणायचं, बसवायचं, हिंडवायचं.